देशातून घेण्यात आलेल्या शालेय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये अमरावतीचा विद्यार्थी कैवल्य विठ्ठल खंडारे याने सुवर्णपदक प्राप्त करून अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे नाव लौकिक केले आहे। 8व्या वर्गात शिकत असलेल्या कैवल्यने वाराणसी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या स्पर्धेत हे यश मिळवले। शिक्षण उपसंचालक कार्यालयात सत्कार। कैवल्यच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल शिक्षण उपसंचालक अमरावती श्रीमती नीलिमा टाके यांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी कैवल्यच्या आईसह वडिलांचा सुद्धा सत्कार करून त्यांच्या प्रयत्नांना दाद देण्यात आली। या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर या सत्कार सोहळ्याला धनुर्विद्येमध्ये छत्रपती पुरस्कार प्राप्त तथा संघटक प्राध्यापक शत्रुघ्न बिडकर यांची विशेष उपस्थिती होती। यासह शिक्षण उपसंचालक कार्यालयातील खालील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, ज्यांनी कैवल्यचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। राजेश मनोहर, शिक्षण उपनिरीक्षक, बुद्धभूषण सोनवणे, कनिष्ठ प्रशासनाधिकारी, श्रीकांत दामले, अधीक्षक, श्रीमती पुष्पा शेंडे, श्री समाधान फुंदे, श्री दीपक पांडव, श्री चतुरसिंग खोनगिरे, श्री धीरज वाघ, श्री नितेश काळबांडे, श्री प्रशांत पारिसे, श्री गणेश गोडबोले, श्री सुशील कोवे, श्री संतोष सुरवसे, श्री अरुण नांदेकर, श्रीमती डवरे, श्रीमती मेश्राम, प्रवीण वसोदे, शुभांगी टाकसाडे। यावेळी शिक्षण उपसंचालक अमरावती कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी कैवल्यचे कौतुक केले। या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।